लोकनेते विवेकराव कांबळे यांच्या निवासस्थानाला नगर भूमापन विभागाकडून पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। या कारवाईमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप करत हे घर पाडण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नसल्याचा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या आरोपानुसार 2018 मध्ये अपघाती स्वरूपात निवडून आलेले माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी विवेकराव कांबळे यांचे घर अतिक्रमणात असल्याचा दावा करत यापूर्वी तहसीलदारांकडे तक्रार केली होती। त्यानंतर आता नगर भूमापन अधिकाऱ्यांकडून दुसऱ्यांदा नोटीस काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। यावेळी बोलताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की ज्या घरातून लोकनेते विवेकराव कांबळे यांनी आंबेडकरी चळवळ पुढे नेली, अनेक कार्यकर्ते आणि नेते घडवले, ते घर पाडण्याचा प्रयत्न आम्ही कदापि सहन करणार नाही। पराभव पचत नसल्यामुळेच अशा प्रकारचे उद्योग सुरू आहेत। दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे यांनी आरोप केला की संबंधित घराबाबत न्यायालयाचा निकाल यापूर्वी विवेकराव कांबळे यांच्या बाजूने लागलेला असतानाही अधिकाऱ्यांवर दबाव टाकून पुन्हा नोटीस काढण्यास भाग पाडले जात आहे। हा प्रकार अन्यायकारक असून घर पाडण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले। तसेच विवेकराव कांबळे यांच्या कुटुंबासोबत संपूर्ण बहुजन समाज खंबीरपणे उभा असून घरावर कोणतीही कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। यावेळी आरपीआय मिरज शहराध्यक्ष अविनाश कांबळे, दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे, मुस्लिम आघाडीचे अय्यूब भाई कुडचीकर, युवक मिरज शहराध्यक्ष विक्रांत वाघमारे, मिरज शहर संघटक अभिनव कांबळे, मोहन बजंत्री, प्रणव लोंढे, जब्बार मुजावर, आनंद मोरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आम्ही सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा मिरज शहर कार्यकर्ते या ठिकाणी मागं जे घर दिसतंय हे आमचे लोकनेते विवेकरावजी कांबळे साहेब यांचं हे घर असून या घरामधून अनेक रिपब्लिकन चळवळ असू दे, बहुजन चळवळीचे कार्यकर्ते उदयास आलेले आहेत। अनेक गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम विवेक कांबळे साहेबांनी या घरामधून केलेलं आहे। आज विवेकरावजी कांबळे साहेब हयातीमध्ये नाहीत, परंतु 2018 साली अपघाताने निवडून आलेल्या नगरसेवकाने सदरचं घर पाडण्याची जंग बांधलेला आहे आणि तो जंग आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही। या ठिकाणी बोलायचं म्हणजे 2013 सालापासून ज्यावेळी विवेक कांबळे साहेब निवडणुकीला थांबले होते तेव्हापासून सांगलीचे एक स्वयंघोषित कार्यसम्राट नगरसेवक, माजी नगरसेवक यांनी या घरासंदर्भात नगरभूमापन अधिकारी असू दे, तहसीलदार असू दे, त्यांना वारंवार पत्रव्यवहार करून त्यांच्यावर दबाव टाकून घर पाडण्याच्या नोटिसी त्यांनी बजावलेल्या होत्या। कोर्टामध्ये सदर बाजूचा निकाल हा विवेकरावजी कांबळे साहेब यांच्या बाजूने लागलेला असताना देखील क्रमांक 2ची नोटीस नुकतीच विवेकरावजी कांबळे साहेबांचे सुपुत्र श्वेतपद्म विवेकरावजी कांबळे साहेब यांना देण्यात आलेली आहे आणि हा नुसता नाहक त्रास जो त्यांचा जो पराभव झाला 2026च्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये जो पराभव झालेला आहे त्या पराभव त्यांना पचत नाही आहे आणि नुसत्या काहीतर कुरघड्या करायच्या आणि कुठल्या तर मार्गानं बहुजन समाजातील लोकांना त्रास द्यायचा धंदा या लोकांनी सुरू केलेला आहे। हा धंदा त्यांनी त्वरित बंद करावा, कारण श्वेतपद्म विवेकरावजी कांबळे यांच्या पाठीशी समस्त बहुजन समाजाची ताकद त्यांच्या पाठीमागे उभा आहे। या संदर्भात बोलत असताना आम्ही एवढंच सांगतोय की 2026 मध्ये ज्या वेळेला विवेकरावजी कांबळे साहेबांच्या पश्चात
श्वेतपद्मा विवेकरावजी कांबळे यांच्या आई निवडून आल्या, त्यांना देखील या ठिकाणी खोटे आरोप प्रत्यारोप करून कोणती तरी खोटे कागदपत्र सादर करून इकडची कामं तिकडे गेली आणि तिकडची कामं इकडं आली असा जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत आणि हा प्रयत्न आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही, याची तुम्ही दक्षता घ्यायची आहे.